आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला। रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तीर्थस्थळावरून परत येत असलेल्या बसवर रविवारी सायंकाळी 6:15 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला। या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस दरीत कोसळली। या दुर्दैवी घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय तर 33 जण गंभीर जखमी झाले। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर शिवखोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी 53 आसनी बस खोल दरीत कोसळल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोणी परिसरातील तेरायत गावाजवळ ही घटना घडली आहे। हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य केलं। तब्बल 2 तास हे बचाव कार्य चालल्याचं समजतंय। पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू आहे। हल्लेखोर याच परिसरात राजौरी, पूंछ आणि रियासी या भागात लपून राहणाऱ्यांपैकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचं समोर आलंय। ही बस रियासीवरून कात्राच्या दिशेने निघाली होती। त्यावेळी संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला। या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली। या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय तर 33 प्रवासी जखमी झाले। जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।